मुलांनो, आज आपण बघूया व्हॉट इज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय? तर डिटर्मिनंट असा लिहितात बघा, ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट. तर यातल्या ज्या ह्या ए बी ह्या ज्या आडव्या आहेत ए बी आणि सी डी, तर या रोज आहेत, आणि जे उभे आहेत ए सी आणि बी डी, तर याला कॉलम असं म्हणतात. तर याचा जे डिग्री आहे, डिग्री ऑफ डिटर्मिनंट ही 2 आहे, कारण ह्याला 2 रोज आणि 2 कॉलम आहेत, म्हणून ह्याची डिग्री काय आहे, डिटर्मिनंटची 2 आहे. आणि हा सॉल्व कसा करायचा, तर ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याची सबट्रॅक्शन करायची, म्हणजे ए डी मायनस बी सी. समजलं? आणि डिटर्मिनंट्स युजली रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स ॲज ए बी सी डी. म्हणजे तुम्ही ह्याला ए इक्वल टू कॅपिटल ए इक्वल टू डिटर्मिनंट ए बी सी डी असं लिहू शकता. म्हणजे डिटर्मिनंट्सला आपण नेहमी लिहिताना कॅपिटल लेटर्सनेच रिप्रेझेंट करत असतो. चला पटकन आपण आता एक एक्झाम्पल बघूया. तर ए इक्वल्स टू ए हा डिटर्मिनंट आहे, आपण म्हटलं ना कॅपिटल लेटरने डिनोट करतो. तो ए हा डिटर्मिनंट आहे 5 4 6 8. त्याच्यामध्ये 5 4 ही रो आहे, 6 8 ही पण रो आहे, आणि 5 6 आणि 4 8 हे कॉलम आहेत. हा 2x2चा मॅट्रिक्स आहे, म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम आहे. ह्याची डिग्री 2 आहे. आणि डिटर्मिनंट लिहिताना मुलांची काय चुकी होते ते सांगते. तर डिटर्मिनंटच्या लाईन्स अशा द्यायच्या असतात, तर काही मुले हे असं ब्रॅकेट करतात, हे त्यासाठी मी लिहून दाखवले. तर हे असं लिहायचं नाही, डिटर्मिनंट असा लिहायचा. तो सॉल्व करताना आपण काय बघितलं इकडे, की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याची सबट्रॅक्शन घ्यायची. तर करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × 8 मायनस 4 × 6. 5 8 जा 40 मायनस 4 6 जा 24. सो 40 मायनस 24 आलं 16. म्हणजे हा जो आपण डिटर्मिनंट ए सॉल्व केलेला आहे, तर त्याचा आन्सर काय आलेला आहे, आपला 16 आलेला आहे. आणि यालाच आपण असं डिटर्मिनंट एच्या साईनमध्ये लिहू शकतो. ठीक आहे, समजलं?